फर्दर बॅड डेट्स 1200. बॅड डेट्स आपण डेटर्स मधनं मायनस केले. सेकंड इफेक्ट आपण त्याचा दिलाय पहा P&L डेबिट 1200. त्याच्यानंतर सेकंड लास्ट गुड्स ऑफ ₹5,000 डिस्ट्रॉयड बाय फायर आणि इन्शुरन्स कंपनी ऍडमिटेड अ क्लेम ऑफ ₹2,000 ओनली. ही अख्ख्या अकाउंट मध्ये किंवा अख्ख्या प्रॉब्लेम मध्ये येणारी 3 इफेक्टची ऍडजस्टमेंट आहे. आता इन्शुरन्स कंपनी ऍडमिटेड अ क्लेम असं जेव्हा येतं, इथे दाखवते पहा मी वर्किंग नोट. वर्किंग नोट नाही ऍक्च्युली ती, पण माहितीसाठी. हा गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी ऍडमिटेड अ क्लेम. तुमचे गुड्स किती जळालेले आहेत पहा, 5,000चे गुड्स जळाले आणि इन्शुरन्स कंपनीने तुम्हाला किती पैसे दिले, 2,000 रुपये दिलेले. म्हणजे तुमचं नुकसान झालं का फायदा झाला तुम्हाला? अर्थात आपण लॉस मध्ये आहोत. त्याचे इफेक्ट्स कसे द्यायचे पहा. एक इफेक्ट जातो ट्रेडिंग क्रेडिटला, जेवढं ऍक्च्युअल नुकसान झालंय तेवढं. म्हणजे तुमचे गुड्स जळालेले 5,000 बरोबर, एवढं नुकसान झालं विच इज डायरेक्टली रिलेटेड विथ द प्रॉडक्ट. एवढे गुड्स आमचे जळालेले म्हणून ट्रेडिंग क्रेडिटला 5,000 अमाऊंट येणार. 5,000 पैकी तुम्हाला 2,000 अमाऊंट मिळेल. म्हणजे तुमचा लॉस किती झाला, तर लॉस झाला 3,000. त्याचं पोस्टिंग जातं प्रॉफिट अँड लॉस डेबिट, अमाऊंट येणार आहे 3,000. येतं लक्षात. याच्या प्रोसेस मध्ये तुम्हाला इन्शुरन्स कंपनीने किती पैसे दिले, फक्त 2,000 रुपये दिले. 2,000 कॅश दिली. दॅट इज युअर असेट. सो थर्ड इफेक्ट येणार आहे त्याचा बॅलन्स शीट असेट साइडला अमाऊंट येणार आहे 2,000. एकूण सगळ्या ऍडजस्टमेंट मध्ये ही एकमेव ऍडजस्टमेंट आहे ज्याला 3 इफेक्ट येतात. ते पण कधी, जर तुम्ही गुड्सचा इन्शुरन्स काढलेला असेल तर. तुम्ही गुड्सचा इन्शुरन्स काढलेला आहे आणि तुम्हाला इन्शुरन्स कंपनीने पैसे दिलेले आहेत. एवढे गुड्स जळाले तर एवढे पैसे तुम्हाला कधीच कोणी देणार नाही. ते येतात, नुकसान त्याचं चेक करतात किती झालंय आणि मग तुम्हाला कमीच अमाऊंट देतात. मग जे नुकसान झालेलं आहे ते P&L डेबिटला, जेवढे पैसे दिलेले आहेत ते बॅलन्स शीट असेटला आणि जेवढे गुड्स जळालेले आहेत त्याच्यामधले आपण ट्रेडिंग क्रेडिटला. येते लक्षात. हे तुम्ही पण वहीच्या मागच्या पानावर लिहून घ्या जिथे तुम्ही प्रॉब्लेम सोडवताय तिथे. मी इथं मेन्शन करते पहा. फर्स्ट इफेक्ट बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर. बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर अमाऊंट येणार आहे त्याची 5,000. येते लक्षात. सेकंड इफेक्ट आपण त्याचा P&L डेबिटला इथे लिहिताना मात्र लिहायचं टू लॉस बाय फायर अकाउंट. इथे लिहिताना लिहायचं टू लॉस बाय फायर अकाउंट अमाऊंट आहे 3,000. आणि इन्शुरन्स कंपनीने तुम्हाला किती पैसे दिलेले आहेत, 2,000 रुपये. इथे लिहायचं इन्शुरन्स क्लेम. इन्शुरन्स क्लेम 2,000 ओनली. आलं लक्षात. अशा पद्धतीने या ऍडजस्टमेंटचे इफेक्ट येणार आहेत. होमवर्क साठी जो प्रॉब्लेम देईल त्याच्यात जराशी ऍडजस्टमेंट आली तर अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करा जरूर. येते लक्षात. प्रॉब्लेम मांडून झालेला आहे. आता फक्त प्रॉब्लेमचं आपल्याला बॅलन्सिंग करायचं राहिलेलं आहे. चला मग अशा आपण सर्व प्रॉब्लेम मांडून घेतलेला आहे. आता फक्त त्याचं बॅलन्सिंग करायचं राहिलेलं आहे. बॅलन्सिंग आपण 11वीच्या वर्गात शिकलेलो आहोत. त्या पद्धतीने डेबिट बॅलन्सेस, क्रेडिट बॅलन्सेस, जी अमाऊंट मोठी आहे ती शोधायला लागते आणि त्यातून कमीची जी अमाऊंट आहे ती आपल्याला काय करावी लागेल, मायनस करावी लागेल. सो फर्स्टली आपण काय बॅलन्स करूया, ट्रेडिंग अकाउंट फर्स्टली क्लोज करूया. बघा किती येते अमाऊंट. माझं झालंय कॅल्क्युलेशन. बॅलन्सिंग करायचं काम ऍक्च्युअली तुमचं आहे, पण आपण अगदीच सुरुवातीचे प्रॉब्लेम घेतोय तर बघूयात किती येते अमाऊंट. माझी 1,05,000 आलेली आहे पहा. 1,05,000 या तिघांची टोटल आहे ती 1,05,000 येते. करून बघा. आणि डेबिट बॅलन्सेसची अमाऊंट आहे पहा
62,400. डेबिट बॅलन्सेसची अमाऊंट आहे 62,400. बॅलन्सिंग करताना नेहमी काय करतो आपण, जास्तीची अमाऊंट जी आहे ती लिहायची, त्यातून या चौघांची जी टोटल आहे ती येते 62,400. ती काय करावी लागेल, मायनस करावी लागेल, म्हणजे आपल्याला बॅलन्सिंग अमाऊंट मिळेल. पहा किती येतो बॅलन्स, 0,018 38,100. येते लक्षात, 38,100 हा आला आपला ग्रॉस प्रॉफिट. टू ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, किंवा ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन लिहिलं तरी चालेल. किती अमाऊंट आली पहा, 38,100. जी बॅलन्सिंग अमाऊंट तुम्ही काढलेली आहे ती इथं लिहायची. मी इथं का लिहिते, कारण तुम्हाला ते कॅल्क्युलेशन लक्षात यावं म्हणून. ऍक्च्युअल तुम्ही प्रॉब्लेम करत असताना इथे लिहायचं नाही, जिथे तुम्ही वर्किंग नोट वगैरे करता तिथे कॅल्क्युलेशन केले तरी चालणार आहे. मग जी जास्तीची अमाऊंट आहे ती आपण दोन्ही साईडला एक ओळीवर घेऊ, म्हणजे आपला प्रॉब्लेम तिथे बॅलन्सिंग होऊन जाईल. 500, 1,05,000 आलं लक्षात. म्हणजे इथं काय केलं आपण, ट्रेडिंग अकाउंट काय केला, क्लोज केला. ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर कुठे करतो आपण, P&L क्रेडिटला. बाय ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. किती अमाऊंट आली होती आपली, 38,100. येतं लक्षात. हे क्लोज झालेलं आहे. आता हे क्लोज करायचं. बघूया अमाऊंट किती किती येत आहे. क्रेडिट साइडला दुसरी कोणतीच अमाऊंट नाहीये पहा, फक्त एकच अमाऊंट आहे 38,100. आणि डेबिटची टोटल किती येते पहा, डेबिटची टोटल आहे 32,100. 32,100. क्रेडिटची टोटल 38,100, कारण त्याच्यात इतर ऍड करायला काहीच नाही. आणि डेबिटचे ज्या सगळ्या अमाऊंट लिहिलेल्या आहेत त्याची टोटल आहे 32,100. मग जास्तीच्या अमाऊंट मधून कमीची अमाऊंट मायनस करायची आहे, म्हणजे आपल्याला नेट प्रॉफिट किती मिळेल मुलींनो, 6,000. येतं लक्षात. 6,000 काय आला आपला नेट प्रॉफिट. लास्ट इयर पर्यंत पार्टनर्स नव्हते, आता आपण पार्टनरशिप फायनल अकाउंट शिकतोय. सो याचं काय करावं लागेल, आपल्याला डिस्ट्रीब्युशन करावं लागेल, हो की नाही. रेशो प्रपोर्शन किती घेतलं होतं पहा प्रॉब्लेम मध्ये, जे प्रॉब्लेम मध्येच दिलेलं आहे 2:1 आहे रेशो प्रपोर्शन. पार्टनर कोण आहे तुमचे, श्रेयस अँड मृणाल, बरोबर. 2 अधिक 1 किती होतात, 3. सो श्रेयस आणि मृणाल, मुद्दाम इथेच दाखवते पण तुम्ही ते वर्किंग नोट जिथे करताय तिथे करा. नेट प्रॉफिट 6,000 इंटू 6,000. श्रेयसला 2/3 अमाऊंट येणार पहा, की एकूण 3 भाग आहेत त्यापैकी दुसरा भाग श्रेयसला द्यायचा आहे. आणि मृणाल जी आहे तिला पहिला भाग द्यायचा आहे, म्हणजे तिला द्यायचा आहे 1/3. हे सगळं कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर इथे अमाऊंट येते 4,000 आणि इथे अमाऊंट येते 2,000. इथे लक्षात. म्हणजे हा नेट प्रॉफिट आपण कसा डिस्ट्रीब्यूट केला पहा. 6,000 नेट प्रॉफिट आला होता, 2 पार्टनर्स आहेत. रेशो प्रपोर्शन प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे, जिथं प्रॉब्लेम मध्ये दिलेलं नसतं तिथं आपण काय करतो, इक्वल प्रपोर्शन घेतो. प्रॉब्लेम मध्ये लास्ट शेवटचं स्टेटमेंट आहे की 2:1 प्रपोर्शन. त्यामध्ये आपण त्या दोघींचं डिस्ट्रीब्युशन दाखवलं, दोघांचं डिस्ट्रीब्युशन दाखवलं. 6,000 गुणिले 2/3. भागिले 3 का केलेत का, तर 2 अधिक 1 बरोबर 3. म्हणून ह्याचं सगळ्यांचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर 4,000 रुपये द्यायला लागतील आपल्याला श्रेयस. आणि मृणालला 6,000 गुणिले 1, कारण तिचं प्रपोर्शनच 1 आहे. 1/3 बरोबर 2,000 तिला द्यायला लागतील 2,000 रुपये.
या दोघांची टोटल ही यायलाच पाहिजे, तरच ते डिस्ट्रीब्युशन बरोबर असतं. हे मात्र कायम लक्षात ठेवा. सो कसं मांडायचंय पहा. टू नेट प्रॉफिट, मला जरा जागा कमी आहे पण तुम्ही ते नंतर लिहा. टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू श्रेयस आणि मृणाल. किती दिले पहा. श्रेयसला दिले 4000 आणि मृणालला दिले 2000. आउटर कॉलम मध्ये नेट प्रॉफिटची अमाऊंट घ्यायची आहे 6000. आले लक्षात. म्हणजे काय होईल, म्हणजे आपला प्रॉब्लेम आता बॅलन्सिंग होईल. जी जास्तीची अमाऊंट आहे ती आपण एका वेळेवर घेणार आहोत. 38,100. इकडे सुद्धा 38,100. आल्या लक्षात. इथं काय झालं, आपला हा प्रॉफिट अँड लॉस क्लोज झाला. सो आता नेट प्रॉफिट आले म्हणजे तुम्ही फायद्यामध्ये आहात. नेट प्रॉफिट काय करावं लागेल, त्या पार्टनर्सच्या याच्यामध्ये टाकून द्यावं लागेल. ऍड नेट प्रॉफिट, ऍड नेट प्रॉफिट 4000 आणि ह्याचे किती पहा. ऍड नेट प्रॉफिट 2000. म्हणजे ह्या दोघांची टोटल केली तर आउटरला येतात 39,000 आणि या दोघांची टोटल केली की आउटरला येतात 22,000. येते लक्षात. आता हे जर का सगळं आपण बरोबर केलं असेल, सगळ्या ऍडजस्टमेंट बरोबर केल्या असतील, शून्य चुकवलेलं नसतील, डिजिट चुकवलेलं नसेल, तर आपला बॅलन्स होतो प्रॉब्लेम. म्हणजे लायबिलिटीचा आउटर कॉलम आणि असेटचा आउटर कॉलमची टोटल एकच येते. माझी एकच आलेली आहे. तुम्ही करून बघा, प्रॉब्लेम व्यवस्थित मांडा. काही चुकलं असेल तर विचारा जरूर. प्रॉब्लेम बॅलन्सिंग अमाऊंट येते पहा दोन्हीकडची सेम 1,22,600. 1,22,600 नी प्रॉब्लेम बॅलन्स होतो आहे. होप सो तुमच्या कॅल्क्युलेशन्स लक्षात आलेले असतील. दोन्हीकडचे टोटल बरोबर आले म्हणजे आपण अख्खा प्रॉब्लेम बरोबर सोडवलेला आहे. धन्यवाद. काही शंका असतील तर जरूर विचारा.